नमस्कार, तनुजाच्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक। त्यासाठी लागणारी सामग्री बघा। रवा 1 वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी दही, साखर अर्धी वाटी, वेलची पूड, तेल आणि हे सर्व ड्रायफ्रुट्स। सर्वप्रथम आपण रवा आणि साखर मिक्सरला बारीक करून घेऊ। अशा पद्धतीने रवा आणि साखर बारीक केलेले आहे। आता आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दूध हे नॉर्मलच घ्यायचं, दही अर्धी वाटी, तेल, वेलची पूड हे सर्व टाकून न पाणी घालता हे मिक्सरला आणि जरा बारीक करून घेऊ। हे बॅटर तयार झालेलं आहे। हे एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे। त्याला एकसारखा आता आपण 2 मिनिटं फेटून घेऊया एकाच दिशेने। 1-2 मिनिटं ह्याला फेटून घेऊ, मग ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। आता एकसारखं फेटून घेतलेलं आहे। भांड्याला आतून तेल लावलेलं आहे। आता आपण बटर पेपर टाकून घेऊ ह्यामध्ये आणि ह्यालाही आतल्या साइडून तेल लावून घेऊ। बटर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे। आता बॅटर मध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ। हे ड्रायफ्रुट्स आता ह्यामध्ये आपण इनो टाकून घेऊ। इनोचं पूर्ण 1 पॅकेट टाका। इनो घालून हे छान असं फेटलेलं आहे। आता आपण केकच्या भांड्यामध्ये हे ओतून घेऊ। आता हे भांड्यामध्ये घालून घेऊ। हे आता वरून ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ। कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। 1 वाटी मीठ आहे। हे 1 वाटी मीठ आपण कुकर मध्ये घालून घेऊ आणि हे स्टँड ठेवून सोडू। कुकर हा गरम झालेला आहे। आतलं मीठ ही गरम झालेलं आहे। हे कुकरच्या टोपणाचं वायसर काढून ठेवू आपण। अशा पद्धतीने केक ठेवून घेतलेला आहे। आता कुकरचं टोपण बंद करून ह्याला कमी गॅसवर 40 मिनिटं वाफ देऊ। आता अशा पद्धतीने कुकर मधनं हा केक काढून घेतलेला आहे। आता आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने केक तयार झालेला आहे। ह्याच्यावरला बटर पेपर आपण आता काढून घेऊ। केक बघा कसा हा स्पॉन्जी झालेला आहे। अजून हा गरम आहे। थंड झाल्यावर त्याचे आपण पीस करून घेऊ। आपण हा आता कट करून घेऊ एकदम हलक्या हाताने। केक बघा कसा हा स्पॉन्जी झालेला आहे। हा खाण्यासाठी तयार झालेला आहे। मी हा घरी एकदा बनवा। फक्त 1 वाटी रव्यापासून हा खूप सुंदर असा हा केक तयार होतो। धन्यवाद।